मेडिटेशन म्हणजे नक्की काय? मग शवासन म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन PMR म्हणजे काय? आणि सगळ्यात शेवटी माइंडफुलनेस म्हणजे काय? असे एकमेकांची जुळी भावंड असल्यासारखी, सख्खी भावंड असल्यासारखी ते दिसतात. पण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. तसंच शवासन आपण PMRच्या जवळ जातं, म्हणजे प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन करत असतं. हे तुम्ही योगासनं नित्यनेमाने करत असाल किंवा योगासनाच्या क्लासला जात असाल, तुमचे जे योग टीचर असतील, शिकवणारे असतील, ते तुम्हाला योगासनांचं एक वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शवासन करायला लावतात आणि काय सांगतात, डोळे मिटून स्वस्थ पडा. शव आसन, शव म्हणजे डेड बॉडी, त्याच्यासारखं पडून राहा. म्हणजे काय, तर शरीराची काही हालचाल करू नका. शरीरातले सगळे स्नायू ढिले करा, शिथिल करा, पडून राहा. म्हणजे आडवं पडल्याने काय होतं की आपल्या शरीरावरती सगळ्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा फोर्स सारखाच होतो. त्यामुळे आपण उभे असतो, त्यामुळे रिलॅक्स करायला कठीण होतं, कारण आपले अँटी ग्रॅव्हिटी मसल्स सतत काम करत असतात. तुम्ही जेव्हा आडवं पडता तेव्हा त्याचा फायदा हा होतो की तुमचं सगळं शरीर शिथिल व्हायला खूप मदत होते आणि मग हळूहळू आपलं शरीर आपण शिथिल करत नेतो. म्हणजे ती पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करून आपण जोड्या जमवत जातो. म्हणजे पाय आणि आपला अँकल जॉईंट किंवा आपले पोटऱ्यांचे स्नायू आणि गुडघे, स्नायू आणि सांधे, स्नायू आणि सांधे हे सगळ्यात मोबाईल असतात. सगळे हालचाल होत असते, सगळी हालचाल तिकडनं होत असते. ते जेव्हा तुम्ही शिथिल करता, म्हणजे त्याच्यावरचा ताण सोडून देता, तेव्हा तुमचा मसल टोन लो होतो. मसल टोन म्हणजे काय, की आपण काम करत नसलो तरी आपल्या स्नायूमध्ये एक प्रकारचा तणाव असतोच. जसं आपल्याकडे रबर असतो, जो आपण किंचित जरी ताणला तरी त्याच्यामध्ये ताण असतो, तसं आपल्या शरीराचं आहे, त्याच्यामध्ये ताण असतो. कारण काय, तो ताण असल्यानंतर ते रक्तप्रवाह खेचून घेत असतात. तर जेव्हा तुम्ही शिथिल होता तुमचे स्नायू, तेव्हा ते रिलॅक्स होतात. म्हणजे त्याच्यातला जो एक नैसर्गिक तणाव असतो तो खूप कमी होतो. खूप लोकांना आपल्या शिथिल स्नायूंची सवयच नसते, त्यामुळे त्यांना सगळे स्नायू शिथिल केले, सांधे अगदी ढिले सोडले की सोडते, बापरे हे काय होतंय, अरे हे काय होतंय. म्हणजे काय, तुला सवय नाहीये इतकं रिलॅक्स राहण्याची, म्हणून तुम्हाला ते चमत्कारिक वाटतंय. जसं आपण अगदी एखाद्या शांत ठिकाणी गेलो की कानाला धडे बसतात, कारण आपल्या कानांना सतत ऐकायची काहीतरी सवय झालेली असते. अचानक जर आवाज बंद झाला तर आपण म्हणतो, अरे बापरे काय झालं. तसं लोकांचं होतं, म्हणून शवासन करणं लोक पटकन सोडून देतात. तर मी सांगत होतो की पायापासून सुरुवात करून तुम्ही कमरेचे स्नायू, हिप्सचे स्नायू, पाठीचे स्नायू, मानेचे स्नायू, कपाळाचे, गालाचे सगळे स्नायू हळूहळू शिथिल करत जाता. सगळ्यात शिथिल करायला स्नायू कोणता जड असतो, तो म्हणजे आपल्या जबड्याचा. कारण का, कारण आपण पडलेलो असलो तरी तो आपलं तोंड बंद ठेवण्याकरता त्या स्नायूवरती ताण असतोच. त्यामुळे हा टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट आणि मॅसेटर मसल हे सतत आपले काम करत असतात. आपण रात्री झोपतो तेव्हाच कधी कधी आपलं तोंड उघडं राहतं, किंवा लहान मुलांचा हा टोन कमी असतो, त्यामुळे तोंड उघडी ठेवून मुलं अशी झोपलेली असतात. तसा आपला जो ताण नाहीसा होतो तेव्हा हळूहळू सगळ्या शरीरातला ताण नाहीसा होतो आणि कपाळावरचा आणि अगदी डोक्यातला ताण सुद्धा नाहीसा होतो. डोक्यातला म्हणजे डोक्यावर, म्हणजे आपल्या कवटीच्या वरती स्नायूंचा थर असतो, पातळ थर असतो. आणि ते स्नायू कसे असतात, आपल्या स्कलला म्हणजे आपल्या कवटीला चिकटून असतात. गच्च धरलेले नसतं पण त्यांच्या बरोबरीने असतात. त्यामुळे आपले डोक्यावरचे स्नायू कधी हलताना दिसत नाहीत. आपण गाई गुरांचं बघितलं की डोक्याला जरी स्पर्श केला की थरथरतात ते, तसं आपलं होत नाही. अशा प्रकारे सगळं शरीर आपण शिथिल करतो. आणि हे करत असताना आपण काय करतो, मंद मंद श्वास घेत असतो. म्हणजे आपलं शरीर सोडत असतं, आपलं शरीर ढिलं सोडत असताना आपण श्वास सोडत असतो. आपण स्वतःला काय इन्स्ट्रक्शन देतो, प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या शरीरातले सांधे आणि स्नायू ढिले पडत चालले आहेत
आणि श्वास घेताना नाही, श्वास सोडताना, प्रत्येक श्वास सोडताना माझे शरीराचे स्नायू आणि सांधे ढील पडत आहेत, शिथिल होत आहेत, सॉफ्ट होत आहेत. आणि मग तुम्हाला जाणवतं की तुम्ही ज्या मॅट्रेसवर असाल किंवा योगा मॅटवरती असाल त्याच्यावरती तुम्ही असं वाटतं की तुम्ही रुतताय, खाली जाताय म्हणजे तुमचं वजन आहे ना, ते तुम्ही तोलून धरलेलं असतं ते सोडून देता. त्यामुळे तुमचं शरीर मस्त रिलॅक्स होतं आणि अगदी स्नायूवरचा ताण नाहीसा होतो. आता हे कसं आहे माहितीये, याला आपण कूलिंग डाऊन पण म्हणू शकतो, कारण रक्तप्रवाह वाढलेला असतो. कोणतीही आसनं करत असताना, एक्सरसाइज करत असताना तर वाढलेलाच असतो. आणि हा जेव्हा रक्तप्रवाह वाढलेला असतो तेव्हा त्या स्नायूमध्ये जास्त रक्त येत असतं आणि ते थोडेसे तरतरीत पण झालेले असतात. त्यामुळे बारीक सारीक जरी आपल्याला इंजुरी झाली तरी ते फार दुखतं. त्यामुळे आपल्या शरीरातले सांधे आणि स्नायू आपण ढिले करतो आणि रक्तप्रवाह आपोआप रिस्टोर होतो, पूर्वी असतो तसा, म्हणजे रिलॅक्स स्टेटमध्ये असतो तसा. तर ही टेक्निक आहे मित्रहो. टेक्निक म्हणजे आपण सहज फॉलो करू शकतो असं, सहज आपण करू शकतो असं. आणि ते करता करता कधी कधी पटकन झोप लागते, कारण शरीराला इतकं शिथिल असण्याची सवय नसते. आणि ही शिथिलीकरणाची जी प्रोसेस असते ती स्टेज 1 स्लीप सारखी असते. त्यामुळे खूप लोकांना झोप लागते. हरकत नाही, तुम्ही श्रम करून जर PMR केलं असेल, प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशन केलं असेल तर तुम्हाला झोप लागते. पण ठरवा की मला नाही झोपायचंय. मग तुम्ही विचारा काय झालं झोपलं तर? एक तर झोप लागली तर तुम्ही नेमके कधी उठाल हे बोल नाही सकते. आणि महत्वाची गोष्ट काय, तुम्ही झोपलात तर तुमचं शरीर कसं रिलॅक्स झालंय याचा अनुभव तुम्ही कधी घेणार? तुम्ही जागेपणी शरीराच्या शिथिलीकरणाचा अनुभव घेतला पाहिजे. असा घेतला की मस्त वाटतं आणि छान वाटतं, रिफ्रेश्ड वाटतं. मस्त करून बघा, सवय करा.